पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो। आपण पाहतो आहोत हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा, त्याचा सेकंड पार्ट आपण आता पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला नाटकाचे प्रकार, टाइप्स ऑफ ड्रामा हा भाग पाहायचा आहे। बघूया आपण टाइप्स ऑफ ड्रामा। फर्स्ट पहिला आहे ट्रेजेडी। अ स्टोरी दॅट हॅज अ सॅड एंडिंग इन अ ट्रेजेडी. It involves the destruction of the main character due to a terrible accident, moral weakness, or inability to cope with difficult situation, or he has to suffer immensely. Characters in this type of drama usually have to face some kind of torture. आता ट्रेजेडी म्हणजे नेमकं काय की ज्या नाटकामध्ये कहाणीच्या शेवटी दुःख असतं, शोक व्यक्त केलेला असतो, त्याला शोकांतिका म्हणतात, त्याला ट्रेजेडी म्हणतात। यात मेन कॅरेक्टर जे काही असतं त्याच्या जीवनात दुःख येतं, आणि हे दुःख कशामुळे तर एखाद्या भयंकर अपघातामुळे, नैतिक दुर्बलतेमुळे, किंवा अजून आपण सांगू शकतो एखाद्या कठीण परिस्थितीचा सामना करण्यास ते कॅरेक्टर असमर्थ ठरतो म्हणून, किंवा त्याला प्रचंड त्रास सहन करावा लागतो। आणि या प्रकारच्या नाटकातील पात्रांचा सहसा छळ दाखवलेला असतो, आणि तो छळ कोणाचा तर जास्तीत जास्त मेन कॅरेक्टर त्याचा, आणि म्हणूनच ती ट्रेजेडी असते। सेकंड वन इज कॉमेडी. ह्युमरस स्टोरीज विथ हॅपी और स्वीट एंडिंग फॉल इनटू दिस जनर. This style of the play is light, entertaining, and satirical. The play moves from humorous to humorous or difficult situation, overcoming or laughter to sweet ending or to successful conclusion. आता याच्यामध्ये या कॉमेडीमध्ये शेवट गोड असतो, आनंदी किंवा गोड अंत असलेल्या विनोदी कथा या शैलीमध्ये सहसा येतात कॉमेडीमध्ये। इथं नाटकाची जी काही शैली असते ती करमणूक आणि उपहासात्मक असते। या नाटक शैलीत विनोदापासून विनोदाकडे, किंवा आपल्याला असं सांगता येईल की कठीण परिस्थितीवर मात किंवा हसणे, किंवा काही वेळेस म्हणजे स्वीट एंडिंग, गोड असा शेवट, जसं काही पिक्चर फिल्म मध्ये हिरो आणि हिरोईन यांचं लग्न होतं म्हणजे हा स्वीट एंडिंग असतो, त्या पद्धतीने याच्या कॉमेडीमध्ये दाखवलेलं असतं। कॉमेडीच्या काही टाइप्स आहेत, टाइप्स ऑफ कॉमेडी म्हणतो आपण त्याला, जसं सेंटिमेंटल कॉमेडी, रोमॅन्टिक कॉमेडी, रोमॅन्टिक कॉमेडीला आपण प्रणय रम्य कॉमेडी म्हणतो, देन क्लासिकल कॉमेडी आहे, कॉमेडी ऑफ ह्युमर्स आहे, कॉमेडी ऑफ मॅनर्स आहेत, हे कॉमेडीचे टाइप्स आहेत। आता आपल्याला ट्रॅजेडीच्या टाइप्स मध्ये थर्ड टाइप आहे ट्रॅजी कॉमेडी, म्हणजे ट्रॅजेडी आणि कॉमेडी दोघांचं मिक्सचर। A play that combines both tragedy and humor is known as the tragicomedy. This play makes you laugh and cry. It can be a serious drama with a twist of fun or a serious drama with happy ending. याच्यामध्ये शोकांतिका आणि विनोद या दोघांचं मिश्रण असतं या ट्रॅजेडी कॉमेडीमध्ये, म्हणूनच याला ट्रॅजी कॉमेडी म्हटलं जातं। ट्रॅजी कॉमेडी, ट्रॅजेडी पण आणि कॉमेडी पण, आणि हे नाटक आपल्याला हसवतं आणि रडवतं सुद्धा। इथं जर आपण पाहिलं तर एक मजेदार ट्विस्ट असतो, आणि तो ट्विस्ट कदाचित त्या ठिकाणी आपल्याला हसण्याकडून गंभीरतेकडे आणि गंभीरतेकडून हसण्याकडे आणतो, आणि शेवटी मात्र आनंदी समाप्ती, ज्याला आपण म्हणतो हॅपी एंडिंग, हे आपल्याला इथं दाखवलेलं असतं, आणि हॅपी एंडिंग सह हे नाटक संपू शकतं, म्हणूनच याला ट्रॅजी कॉमेडी म्हणतात। आता आपल्याला पाहायचं आहे शॉर्ट हिस्ट्री ऑफ ड्रामा, ज्याच्यामध्ये आपण पिरियड वाईज पाहणार आहोत। सगळ्यात अगोदर मेडिएवल पिरियड, जो मध्ययुगीन काळ आपण ज्याला म्हणतो, फ्रॉम 11 to 15 सेंचुरी, 11व्या शतकापासून 15व्या शतकापर्यंत, रेन ऑफ हेनरी 6, हेनरी 6वा याचं ते शासन, त्याची राजवट। याच्यामध्ये बाय द 10th सेंचुरी ड्रामा विच यूज टू बी जस्ट अ पार्ट ऑफ द प्ले बिकेम अ फंडामेंटल एलिमेंट ऑफ द प्ले इटसेल्फ। याच्यात 10व्या शतकात नाटक हा फक्त नाटकाचा एक भाग असायचा, जो, आणि पुढे जाऊन काय झालं की जो नाटकाचा एक मूलभूत घटक बनला, आणि म्हणूनच नाटकाला अगदी चांगल्या प्रकारचं स्थान
प्राप्त झालं. पुढच्या शतकामध्ये ड्युरिंग द 12th century, in order to attract more interest in church services, plays based on biblical events and the lives of the saints known as mystery plays and miracle plays were performed as part of church services. इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे की 12व्या शतकात बायबल संबंधी घटनांवर आधारित नाटकं आणि दुसरी गोष्ट म्हणजे संतांच्या जीवनावर आधारित ही नाटकं या काळामध्ये होती, ज्याला रहस्यमय नाटकं म्हणतात आणि चमत्कारिक नाटक सुद्धा म्हटलं जातं. त्याच्या पुढे जाऊन पुढच्या शतकामध्ये जाऊन म्हणजे 12वे संपल्यानंतर 13th century, between the 13th and 14th century, drama started having themes which were separated from religion. मग 13व्या आणि 14व्या शतकादरम्यान काय झालं की थीम असायला प्रारंभ झाला, म्हणजे नाटकामध्ये काहीतरी थीम दाखवायची, ड्रॅमॅटिस्ट कडून थीम आणायला सुरुवात झाली. परंतु एक गोष्ट निश्चित की जी याच्या अगोदर धर्माच्या बाबतीत काहीतरी सांगितलं जायचं त्याच्या बाबतीत मात्र सेपरेशन झालं, म्हणजे ते वगळलं गेलं. धर्मापासून याची थीम जी काही आहे ती वेगळी केली गेली. या काळातले वर्क्स कोणते होते? वर्क्स ऑफ द पिरियड, रॉबिन हुड बाय हॉवर्ड पायल, एव्हरीमन एक्सेट्रा. नाव सेकंड पिरियड एलिझाबेथन थिएटर म्हणूया आपण त्याला, ज्याला आपण रेनेसाँ पिरियड सुद्धा म्हणतो. कुठून कुठपर्यंत? 1562 to 1642, रेन ऑफ एलिझाबेथ फर्स्ट अँड जेम्स फर्स्ट यांचा तो काळ होता. एलिझाबेथ फर्स्ट आणि जेम्स फर्स्ट यांचं ते शासन होतं त्या काळामधलं. या काळातले ड्रॅमॅटिस्ट कोण? विल्यम शेक्सपियर, बेन जॉन्सन, क्रिस्टोफर मार्लो, थॉमस किड, वेबस्टर, डेक्कर. बाय द 1590 इंग्लिश थिएटर वॉज फुल्ली एस्टॅब्लिश. आणि या काळात काय झालं की 1590 पर्यंत इंग्रजी रंगमंच पूर्णपणे स्थापन झालं या ड्रॅमॅटिस्ट मुळे. मग पुढे 16th century, public theater was open to the sky without artificial lightning. The stage was raised platform with the recess at the back supported by pillars. आता या 16व्या शतकात सार्वजनिक थिएटर्स खुले केलेत. इथं असं म्हटलंय की ओपन टू द स्काय म्हणजे काय की कृत्रिम प्रकाश न घेता, म्हणजे लाइटनिंग वगैरे न टाकून जो काही आपला नॅचरल असा प्रकाश आहे तो घ्यायचा, म्हणजे ओपन थिएटर होते ते सगळे, म्हणून याला ओपन टू द स्काय असं म्हटलेलं आहे. आणि जे काही खांब होते त्याच्या साह्याने स्टेज म्हणजे व्यासपीठ उभं केलं गेलं आणि म्हणून म्हटलंय बॅक सपोर्टेड बाय द पिलर्स. तर ते व्यासपीठ उभं केलं गेलं आणि त्याच्यावर ही नाटकं व्हायला लागलीत. या काळातली कामं कोणाची होती? वर्क्स ऑफ दिस पिरियड, अ मिडसमर्स नाईट्स ड्रीम कॉमेडी होती, रोमियो अँड ज्युलिएट ट्रॅजेडी होती, हेनरी IV हिस्टॉरिकल होतं, डॉक्टर फॉस्टस अँड ज्यू ऑफ माल्टा. या काळातली ही कामं होती, वर्क्स ऑफ दिस पिरियड ज्याला आपण म्हणतो. नाउ नेक्स्ट पिरियड रेस्टोरेशन थिएटर, रेस्टोरेशन पिरियड, जो काळ होता फ्रॉम 1660 ऑनवर्ड्स, रेन ऑफ चार्ल्स सेकंडचं ते शासन होतं, त्याची राजवट होती त्यावेळेस. मग या काळातले ड्रॅमॅटिस्ट कोण होते? चॅपमन, थॉमस मिडल्टन, वेबस्टर डेकर, जॉर्ज इथरजी. And with the restoration of 1660, Charles II resumed power and the theaters were reopened. या काळात काय झालं की हे थिएटर पुन्हा सुरू झालेत, पुन्हा सुरू केले गेलेत. चार्ल्स सेकंडच्या काळामध्ये हे थिएटर्स पुन्हा सुरू झालेत. मग या काळात पुन्हा सुरू झाल्यामुळे झालं काय? इन 18th century ड्रॅमॅटिस्ट ऑलिव्हर गोल्डस्मिथ, रिचर्ड शेरिडन. इन 18th century sentimental gained importance which focused on producing emotions rather than laughter. इथं मात्र या काळात भावनिकतेला महत्व प्राप्त झालं आणि जे हसण्यापेक्षा भावना निर्माण करण्यावर अधिक केंद्रित केलं गेलं. या कालावधीतली कामं सांगितलेली आहेत आपल्याला वर्क्स ऑफ दिस पिरियड. ऑल फॉर लव्ह बाय जॉन ड्रायडन ही ट्रॅजेडी होती. द वे ऑफ द वर्ल्ड विल्यम कॉन्ग्रीव ही कॉमेडी होती. आणि या पद्धतीने हे जे काही 18व्या शतकातले सगळे हे ड्रॅमॅटिस्टने अगदी चांगलं काम इथं त्या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. इथं आपण थांबूया, पुन्हा पुढच्या पार्ट मध्ये भेटणारच आहोत, पार्ट 3 मध्ये. तोपर्यंत जर आपण माझं चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. एकदा जर चॅनल सबस्क्राईब केलं असेल पुन्हा करण्याची आवश्यकता नाही. आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ सेंड करा.
म्हणजे त्यांना याचा अभ्यास करता येईल. आपण माझा व्हिडिओ पाहिलात. सो आय एम थँकफुल टू यू ऑल. थँक यू.